इंटरेस्टेड लग्जरी कार चोर गिरोह का भांडाफोड़। कागजातों की कालाबाजारी कर बेच देते थे आरोपी। दिल्ली का वांटेड मुंबई में गिरफ्तार। मुंबई की डिंडोशी पुलिस ने एक ऐसे गैंग का भांडाफोड़ करते हुए 2 शातिर चोरों को गिरफ्तार किया है जो देश के विभिन्न राज्यों से महंगी लग्जरी कार की चोरी कर दूसरे राज्यों में बेचा करते थे। इन दोनों चोरों के पास से 5 महंगी लग्जरी कार पुलिस को बरामद हुई है। बरामद 5 कार के सभी दस्तावेज और चेचिस नंबर फर्जी है। दोनों चोरों में से एक चोर दिल्ली का वांटेड है। दोनों चोर मुंबई में अपने कारोबार की शुरुआत करने आए थे। लग्जरी कार चोरों के ऊपर मध्य प्रदेश के 5 पुलिस स्टेशनों में कार चोरी के मामले दर्ज है। यही नहीं, दोनों कार चोरों का सिंडिकेट इतना बड़ा है कि वह दिल्ली, नोएडा, मध्य प्रदेश, तेलंगाना, कर्नाटक और मुंबई तक फैला हुआ है। ये दोनों चोर एक राज्य से कार चोरी कर दूसरे राज्य में कार को ले जाकर बेच दिया करते थे। पकड़े गए कार चोर की पहचान वाशिम अल्ताफ पठान और शाहिद याऊब खान के रूप में हुई है। दोनों आरोपी मध्य प्रदेश के उज्जैन के रहने वाले हैं। डिंडोशी पुलिस ने बीते 2 दिसंबर की रात में सेशन कोर्ट रोड पर नाकाबंदी लगाई थी। रात 9 बजे से दरमियान दोनों कार चोर क्रेटा कार से आ रहे थे। नाकाबंदी के दौरान चेकिंग में शक होते ही पुलिस द्वारा अधिक जांच की गई तो क्रेटा कार का दस्तावेज फर्जी निकला और चेचिस संख्या के साथ छेड़छाड़ की गई थी, जिसके बाद पुलिस ने दोनों आरोपियों को गिरफ्तार कर लिया। पुलिस द्वारा आरोपियों से पूछताछ में जानकारी मिली कि चोरों ने दिल्ली और नोएडा से कार चोरी कर फर्जी पेपर और चेचिस नंबर बदलकर कार को मुंबई में बेचने आए थे। डिंडोशी पोलीस ठाणे हद्दीतील डिंडोशी इथे वैद्य रोड या ठिकाणी दिनांक 2 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी मोटर वाहन तपासणी करता स्टाफ त्या ठिकाणी नेमला होता। डिंडोशी कोर्ट या ठिकाणी सदर स्टाफला रात्री 21 वाजण्याच्या सुमारास एक क्रेटा गाडी वेगाने चाललेली त्यांना दिसून आली। तर स्टाफने थांबवली। त्यामध्ये 2 बसलेल्या इसमाकडे चौकशी केली की सदरच्या गाडीवरती नंबर BL 12C 7566 ही दिल्लीपासून गाडी त्यांना त्यामध्ये 2 इसम त्यांना संशयित मिळाले आणि त्यांच्याकडे चौकशी करता त्या गाडीच्या कागदपत्र आणि याबाबत ते व्यवस्थित माहिती देऊ शकत नव्हते। म्हणून त्या पाऱ्यावर असलेले API सूरज राऊत आणि स्टाफ यांनी या 2 इसमांकडे चौकशी करता पोलीस ठाण्यात आणून सदर वाहन आणि त्या लोकांना ताब्यात घेतले। सदरचे वाहन यावरील जे कागदपत्र होते ते बनावट असल्याचे दिसून आले। त्यानुसार त्यांनी CR नंबर 890/23 या ठिकाणी दाखल केला आणि त्या इसमांकडे पोलीस कोठडीमध्ये चौकशी करता आणखी एक वाहन त्यांनी चोरी करून आणलेलं वाहन ते टाटा हॅरियर हे वाहन देखील त्यांनी पोलिसांनी त्याच्याकडून ताब्यात केलेलं आहे। त्यानंतर नमूद आरोपीकडे चौकशी करून सपोनी राऊत यांनी होसपेट कर्नाटक या ठिकाणी जाऊन आणखी 3 वाहने टोयोटा इनोवा क्रिस्टा, हुंडाई क्रेटा आणि मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर या 3 गाड्या त्या होसपेट या ठिकाणाहून ताब्यात घेतलेल्या आहेत। या सर्व गाड्या एकूण 5 आहेत आणि त्या 5 गाड्या साधारण त्यांची किंमत 1 करोड अशी किंमत आहे। या आरोपींकडे चौकशी करता या सर्व गाड्या ह्या इतर राज्यांमध्ये चोरी केलेल्या आहेत आणि त्यांचे कागदपत्र देखील इतर राज्यात बनावट बनवून चेसिस आणि नंबर, इंजिन नंबर याच्यावरती फाडाफोड करून या गाड्या या भारतातील इतर राज्यात विकत आहेत अशी माहिती मिळालेली आहे। त्यानुसार अधिक तपास करून या गाड्या कोण करतं, त्यांचे कागदपत्र कोण बनवतं आणि बनावटीकरण कोण करतं याबाबत अधिक तपास करीत आहोत। परराज्यातील आहेत मध्य प्रदेशमधील, त्यांचे पूर्वीचे रेकॉर्ड आहे, चोरीच्या गाड्यांच्या संदर्भात त्यांचे रेकॉर्ड आहे, त्यानुसार त्यांच्याकडे अधिक चौकशी करीत आहोत।